आता मुद्दा क्रमांक 2, आत्ताच्या घटकेला चाललेलं जे हिवाळी अधिवेशन आहे त्याला काय म्हणावं तेच कळत नाही. याला आपण फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन म्हणायचं का फॅशन शो म्हणायचं का कोणी यायचं काहीही विधानं करायची. कारण आता हे जे फोटो बघितले, हा एक पडळकरांचा, हा ठीक आहे, हा भाग आपण समजू शकतो की AI ड्रिव्हन आहे. पण ह्या वेशात जर आपले आमदार यायला लागले, ह्या वेशात जर आपले आमदार येऊन विषय मांडायला लागले, हास्यास्पद आहे सगळं. म्हणजे बुद्धीची काय पातळी आहे किंवा दिवाळखोरी जरी आपण म्हटलं तरी हे कमी लेखलं जाणार नाही. सगळीच लोक म्हणजे म्हणून मी आज असे असंख्य जे ट्विटरवर मेसेजेस आहेत ते बघितले की हा काही हिवाळी अधिवेशन चाललंय का हा फॅशन शो चाललाय. 90 कोटी रुपये खर्च केले 7 दिवसासाठी, म्हणजे प्रत्येक दिवसाचा 12 ते 13 कोटी 12.8 crores एका दिवसाचा खर्च आहे अधिवेशनाचा. ते खर्च कशाला झाला? लोकांचे विषय मांडायला, आपल्या महाराष्ट्राला कसं समृद्ध करायचं, आत्ताचं जे एवढं देणं झालंय ते कसं कमी करायचं, याच्यावर फोकस करायचा सोडून जो येतोय तो वाटेल ते बोलतोय. बिबट्यांच्या विषयावर गंभीरतेने विचार मांडले पाहिजे होते, त्यातनं मार्ग काढणं गरजेचं आहे. तर हे असे फॅन्सी ड्रेस घालून तिथे खाव खाव करत असतील तर अशा लोकांना काय म्हणायचं. त्याच्यात आणि एक आमदार तर ते तिथे जाऊन म्हणतात की आपण त्यांना पाळीव प्राण्यांचा दर्जा दिला पाहिजे. इतकी बुद्धिमत्ता असलेले जर आपले आमदार तिथे अधिवेशनात पोचले तर महाराष्ट्राची विल्हेवाट लागल्याशिवाय होणार नाही आहे. तर मला असं वाटतंय आत्ताच्या घटकेला माझी अपेक्षा होती की विरोधी पक्ष विषय मांडून धरेल, नवीन नवीन विषय मांडेल, मुंडव्या प्रकरणात गदारोळ करेल, पण ते करताना दिसत नाही आहे. तर जनतेतर्फे माझी आता मागणी आहे आणि माझ्या 2 मागण्या आहेत. मागणी नंबर 1 की सरकारकडनं श्वेतपत्रिका काढण्यात यावी. 2000 ते 2025 जितक्या सरकारी जमिनी, गायरान जमिनी आरक्षणाच्या, म्हणजे हॉस्पिटलचं आरक्षण, एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचं आरक्षण किंवा मंदिरांच्या जागासुद्धा ढापल्या गेल्या आहेत. बारामतीतल्या काही जागा ढापल्या गेल्याचं माझ्याकडे सगळे जे पेपर आले आहेत. तर आत्ताच्या घटकेला मला असं वाटतंय या सगळ्यांवर श्वेतपत्रिका काढण्याची अत्यंत गरज आहे. सरकारने 2000 ते 2025 ही पूर्ण श्वेतपत्रिका काढावी अशी जनतेतर्फे, जनतेची प्रतिनिधी म्हणून मी मागणी करते. एवढंच नाही तर एक इशारा पत्र हे महसूल विभागाकडनं आणि पोलीस विभागाकडनं काढलं गेलं पाहिजे. महसूल विभागाकडनं इशारा पत्र काढून सगळ्या महसूल अधिकाऱ्यांना की तुम्ही याच्या पुढे कुठलाही डॉक्युमेंट न बघता किंवा सगळे जे कायद्याप्रमाणे न करता जर केलं, कारण माझ्याकडे असंख्य कंप्लेंट्स येत आहेत महसूल विभागाच्या, तर महसूल मंत्र्यांना माझी हात जोडून विनंती आहे की याच्या पुढे तुम्ही एक इशारा पत्र काढा की कुठल्याही महसूल अधिकाऱ्यांनी कुठलीही अनियमितता केली तात्काळ 24 तासात त्याला सस्पेंड केलं जाईल. दुसरी, मला पोलीस डिपार्टमेंट, गृह खात्याकडनं एक इशारा पत्र पाहिजे पोलीस डिपार्टमेंटला की लोकांच्या मुद्द्यांसाठी तुम्ही काहीही करत नाहीत. गंभीर मुद्दे घेऊन लोक तुमच्याकडे येतात, त्याला तुम्ही काडी मात्रही किंमत देत नाहीत. असे जर आमच्या निदर्शनास आले तर त्यांच्यावर सुद्धा शो कॉज नोटीस देऊन त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल असं इशारा पत्र गृह विभागाकडनं दिलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की खरंच आज आता एकच दिवस उरलाय अधिवेशनाला, अजून तरी विरोधी पक्षांनी एक काहीतरी भूमिका घ्यावी आणि महाराष्ट्राच्या मुद्द्यांवर लढावं आणि त्याचा जो आता खेळ खंडोबा करून ठेवलाय तो आता बंद करावा. धन्यवाद. तुम्ही आरोप करत आहात, आपण बघतोय की सातत्याने नवनवीन खुलासे या